अरे तुम्ही या या या, मी तुमचीच वाट बघत होते. थँक्यू. ऍटलीस्ट तुम्ही तरी मला ओळखलं. एक 2 मिनिटं थांबा, मी आलेच. हा, ऐका ना, आत येऊ? कशाला? मला मयेकर वकिलांना भेटायचंय. नाही, मयेकर साहेब भेटतीलच तुम्हाला, पण आधी आपण बोलूया ना. एक 2 मिनिटं थांबा, मी आलेच. हा, आलेच, जाऊ नका, आलेच. ही घ्या तुमची पिशवी. माझी नाहीये. आगाऊपणा करू नका. ही पिशवी घ्या आणि आमचे 10,000 रुपये द्या. 10,000? ओरडू नका. माझ्या बाबांकडून घेतले तेव्हा ते ओरडले होते का असे? नाही ना. मुकाट्याने आमचे पैसे द्या. काय काय दाराशी आलेल्या माणसाशी असं वागतात तुमच्याकडे? हे बघा, कायदा फार. ओ हॅलो, तुम्ही मला कायदा नका शिकवा. मी लॉयर आहे आणि लोकांना भुलवून हे असले प्रॉडक्ट्स त्यांच्या गळ्यात मारता ना तुम्ही. आगाऊपणा करूच नका. पैसे द्या, वेळ नका वाया घालू. अहो काय, कसले पैसे? मला काहीही ऐकायचं नाहीये, प्लीज पैसे द्या. एक 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 एक. अहो ऐका ना, माझं काहीतरी गोंधळ होतोय. मला लागणार मी सांगेन तुम्हाला. नाही सांगते. आपण मी बाबा, तुम्ही मध्ये नका बोल. अहो ऐका ना, इथे काहीतरी गोंधळ झालाय यांचा. ओ हॅलो, तुम्ही गप्पा बसा. बाबा, हे तुमचे पैसे आणि उरलेले आणून देत आहेत, हो ना? ते माझं. आणि तुमचं हे मल्टी लेवल मार्केटिंग बंद करायचं आता. अगं गौरी गौरी, तू समजतेस ते हे नाही. नाहीयेत म्हणजे? मी कपिल सुनंदन साठे. म्हणजे आपण आप्पा साठ्यांचे त्यांचा पुतळा आहे मी. गौरी आले. कपिल आत येता ना. अरे आपण उभे का? बसा ना, आरामात बसा. हा, आपलंच घर आहे असं समजा. नाही म्हणजे खरं तर घर आपलंच आहे, एक बोलायची पद्धत म्हणून बोलून गेलो. इट्स ओके काका. अहो तुमचंच घर आहे, तुम्ही इथे राहता म्हणून या घराला घर पण आहे. हो पण खरे मालक तुम्ही. नाही हो नाही, खरंच सांगतो, मी काही मालक बिलक नाही आहे. मला हे काही पटतही नाही आणि कळतही नाही. ठीक आहे, मग हे वाचा. तुमच्या काकांनी मला हे तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. वाचा म्हणजे कळेल. हा, आलो मी. आजी आजी कुठे असते गुरुची माऊली? ती मुंबईला. तिची पण सेवा करेन. पण आता फोनवर आहे, तुम्ही प्लीज. हा आजी. हॅलो, पोचलास का रे? का चकवा लागला गेल्या गेल्या कोकणात? नाही अगं, पोहोचलो, नीट पोहोचलोय. तिकडे काय कोणी गर्लफ्रेंड वगैरे भेटली काय रे? आजीला तर साफ विसरून गेलास तू. नाही नाही अगं, असातलं काही नाही. प्रवासाचा जरा शीण आला ना, मग दमलो आणि मग झोपलो थोडा वेळ. अरे तिकडच्या हवेतच भरलाय आळस, त्याला तू तरी काय करणार? AC नाही काही नाही, पण तरी सुद्धा किती गारवा असतो तिथे. त्या वास्तूत शांतता भरली आहे रे. हो वास्तू. तू कशी आहेस? अरे मला मेलीला काय धाड भरली? काळजी घ्या. हो, तू पण घे. आणि मुख्य म्हणजे ते मयेकर जे सांगतील ना, ते सगळं नीट समजून घे. हो हो. आहेत का ते तिथे? नाही नाही म्हणजे आहेत, पण ते बाहेर आहेत आणि मी आत आहे. अरे पण मग बाहेर जा आणि दे ना त्यांना फोन, सांग मला बोलायचंय. अगं नाही ना शक्य आता, म्हणजे अरे आता बाहेर जायला तुला काय कोकण रेल्वेचं रिझर्वेशन करायला लागतं का? अगं नाही ग तशातलं. आजी मयेकरांशी बोलायचं तुला. आलेत, आहेत समोरच. येतो. हा
नमस्कार साठ्याजी, मी मयेकर वकील बोलतोय. मयेकर कुठे आहात? मी पोलीस स्टेशन मध्ये आलोय. पोलीस स्टेशन? नाही, काही काळजी करायचं कारण नाहीये. अहो पण कपिल तर म्हणाला तुम्ही बाहेरच्या खोलीत आहात. काय आहे की पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडलो आणि आलो पोलीस स्टेशन मध्ये. सावंत साहेबांनी भेटायला बोलवलं ना. तुम्हाला तो जयू आठवतो का? जयू, आंबे चोरायचा बागेतले. तो आता पोलीस मध्ये आहे. त्याला कळलं गावामध्ये कपिल आलाय, त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये भेटायला बोलवलं. तो आतमध्ये आहे आणि मी पोलीस स्टेशन मध्ये बाहेरच्या खोलीत आहे. बोलण्यासाठी तो आत गेलेला आहे. तो बाहेर आला की त्याला तुम्हाला फोन करायला सांगतो. हा, काळजी करू नका. हां ठीक आहे. ठेवा. हा, अहो मला बोलायचं होतं त्यांच्याशी. अहो आजीचं जरा वय झालंय, खूप बोललं ना की तिला दम लागतो. नंतर बोला ना तुम्ही. वकील साहेब तुम्ही इकडे कसं काय? आता काय करू, यांचा जेवणाचा डबा घेऊन आलो. उद्या सकाळी माझी मुलगी येईल गौरी, त्यांचा जामीन करेल. काय बघा, आप्पा आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत, आपली काळजी घेता येते. आणि मी काय केलंय तर आप्पाच्या पुतण्याला अटक नाही सहन होत आता. अहो एवढं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. मी जातो ना. नाही कपिल साहेब, तुम्ही इथं थांबा. उद्या सकाळचा नाश्त्याचा डबा आमच्या घरातनं. अहो तेवढी तरी सेवा करू द्या आम्हाला. नका जाऊ. ओ मयेकर साहेब, तुम्ही निश्चिंत होऊन घरी जा. तुम्ही इथं शांतपणे जेवा, बाकड्यावर झोपा. वकील साहेब, ह्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची काळजी घेण्याचं काम माझं. ह्यांना काही त्रास होणार नाही ह्याची जिम्मेदारी माझी. पण उद्याचा नाश्ता सावंताच्या घरचा. सर, हे जामिनाचे पेपर्स मी सही केली आहे. कपिल साहेब, तुम्ही पण या ना, सही करा. हो. पेन कुठे करायची सही? हा इथं करा. थँक्यू सर. अहो आभार माझे कसले मानताय? आप्पाचे माना, त्यांच्या संस्काराचे माना, गौरी मॅडमचे माना. माझे कसले आभार? अहो असं कसं? तुम्ही इन्स्पेक्टर आहात, तुम्ही काहीतरी केलंतच की. आता फक्त एक पोलीस म्हणून टॅक्सी मागवू शकाल. मुंबईला जायचंय थेट. हा म्हणजे काय करू शकतो ना आपण. मला सांगा, त्या टॅक्सीमध्ये बसून मुंबईला जाणार कोण? कोण म्हणजे मी जाणार. कपिल साहेब, तुम्हाला नाही जाता येणार. मॅडम तुम्ही ह्यांना समजावून सांगा. सांगते मी, सांगते. हो नक्कीच सांगाल. नाही तर मी रडल वर का. नाही नाही नाही, मी समजावते. नक्की हो मी सांगते, मी सावंत सांगते. साहेब. येतो. अहो पण मी सांगते. हो, आय एम सो सॉरी, पण तुम्ही नाही जाऊ शकत. मालक, सतत तुमचे काका तुमच्या रूपानं आमच्यात वावरतायत. कपिल कपिल कपिल, तुम्हाला कशा सगळ्याचा, तुम्हाला कशा सगळ्याचा, तुम्हाला कशा सगळ्याचा.